अकोट तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेले आदिवासी बहुल भिल समाजाचे शहापूर रूपागड गाव हे ग्राम कुलदैवत जागृत श्री देवी मोती माता यांच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा यंदाही पौष पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडली। गावाच्या मुख्य चौकात वसलेले श्री मोती माता मंदिर समोर असलेला भव्य महादेव त्रिशूल, शिवलिंग, नंदी आणि धनुर्धारी वीर एकलव्याची आकर्षक मूर्ती आजही या आदिवासी गावाची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख जपून आहे। यात्रेनिमित्त संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून प्रत्येक घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। ढोल नगाऱ्यांच्या गजरात पारंपरिक आदिवासी नृत्यांसह देवी मातेची पालखी गावातील मुख्य रस्त्यांवरून मिरवण्यात आली। पालखीमध्ये गावकरी महिला पुरुष मानाची आरती करीत नारळ फोडतात। या आरतीतील पेढा, गुड व अंगारा यांना आदिवासी बांधव विशेष महत्त्व देतात। पूर्वी या भागात रोगराई व साथीचे आजार मोठ्या प्रमाणात फैलावत असताना दवाखान्यांची सोय नसल्याने लोक देवी मातेपुढे नवस बोलत आजारातून बरे झाल्यानंतर यात्रेत किंवा नवरात्रोत्सवात रुग्णांचे वजन एका पारड्यात आणि दुसऱ्या पारड्यात गुळ मिठाई ठेवून भारोभार महाप्रसाद वाटप करण्याची परंपरा आजही श्रद्धेने पाळली जाते। यात्रेदरम्यान गोड पदार्थांची मोठमोठी दुकाने सजली होती। माहेरवाशिनी मुली, सुना आणि नातेवाईक या यात्रेला दिवाळीसारखे महत्त्व देत आवर्जून उपस्थित राहतात। नवरात्रोत्सवात विशेष पूजा अर्चा, विविध धार्मिक कार्यक्रम, घरगुती भंडारे यांचे आयोजन केले जाते। संपूर्ण गावाची प्रदक्षिणा, आदिवासी वेशभूषेतील नृत्य, ढोल नगारे, काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाचे वितरण यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते। पंचक्रोशीसह महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून महाप्रसादाचा लाभ घेतला। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।